नमस्कार मित्रांनो, शुभविवाह या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की भूमीला हे सगळं आठवत असतं की स्पीकरमधून कोणते आवाज आलेले. तेवढ्यातच तिला पाठीमागून अपूर्वा हाक मारते आणि ती एकदम दचकते. त्यानंतर अपूर्वा बोलते, काय झालं भूमीताई, एवढ्या का दचकला तुम्ही? तर भूमी बोलते, काही नाही गं, तू अचानक आलीस ना समोर, त्यामुळे मी अशी दचकले, बाकी काही नाही. तर ती बोलते, काय झालं आहे, तुम्ही एवढे शांत का आहात? तर ती बोलते, नाही काही नाही गं, सकाळी उठल्यानंतर आपल्या घरात सगळ्यांना वेगवेगळे नाश्ते हवे असतात, त्यामुळे कोणाला काय करायचं याच विचारामध्ये मी आहे, बाकी काही नाही. तर ती बोलते, तू कुठे जॉगिंगला निघालीस का? तर ती बोलते, हो जॉगिंगलाच निघाले मी, व तुम्ही आता परत अशी चेष्टा करू नका हां की आज कालच लग्न झालं आणि आज तुला काय जॉगिंगला. तर ती बोलते, नाही हे डिपार्टमेंट आकाशचे, मी नाही चेष्टा करत. तरी बोलते, अपूर्वा बोलते, नाही काल मला तयार करताना मी पाहिलं होतं ना तुम्ही किती चेष्टा करता, काय करता ते. तेवढ्यातच तिथे आकाश येतो. आकाश बोलतो, भूमी हे घे, तुला सांगू का, आता तुला नाश्त्याची काळजी करायची काहीच गरज नाही, मी तुझा हा प्रश्न सॉल्व केला आहे. तर भूमी बोलते, काय आणलं आहे? तो बोलतो, मी बेकरीतून तिथून ना डोनेट आणि मावा केक आणला आहे. तर अपूर्वा बोलते, त्या बेकरीमध्ये तर खूप गर्दी असते, मग कधी गेलेला तुम्ही? तर आकाश बोलतो, मी तर सकाळी लवकर गेलेलो, कसं आहे ना आम्हाला सवयच आहे पहाटे लवकर उठायची. काय होतं, ऑफिसच्या कामामुळे संध्याकाळी बायकोला वेळ देता येत नाही, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर वेळ देतो, एवढंच आमचं असतं. तर ती भूमी मात्र त्याकडे पाहून हसत असते, कारण तिला ते आवडलेलं असतं. मग अपूर्वा बोलते, हो का, छान आहे. मग मला असं वाटतं मीही ना आता लवकर उठायला सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर ती बोलते, भूमीताई तुम्हाला काय हवं आहे का, काय काम नाश्ता करू लागू का, त्यानंतर मी जाते जॉगिंगला. तर भूमी बोलते, नाही तू नवी नवरी आहेस ना, नवी नवरीनं काही काम करायचं नसतं, तू जा, मी बघून घेते. तेवढ्यातच अपूर्वाच्या फोनची रिंग वाजते आणि ती पोलीस सायलेन्स असतो तसा आवाज येतो. तो ऐकल्यानंतर मात्र हे दोघे एकदम दचकतात. त्यानंतर अपूर्वा बोलते, अरे एवढे भिवू नका, फोनची रिंग आहे, काय आहे ना क्षितिजा मला बोलली की तुम्ही पोलीस आहात ना काकू, तर मग तुमची रिंगटोन अशीच हवी आहे म्हणून मी ठेवली, बाकी काही नाही. तर हे दोघे हसतात, बोलतात, हो ठीक आहे, बरोबर तू बोललीस ना, नॉर्मल माणसांना खरंच भीती वाटते पोलिसांच्या गाडीचा आवाज आल्यानंतर. त्यानंतर अपूर्वा बोलते, हो. त्यानंतर अपूर्वा तिथून निघून जाते आणि निघताना बोललेलं असते की भूमीताई खरंच तुम्हाला मदत लागत असेल तर सांगा, मी ना नाश्ता करून लागते आणि मग जात जाईन, आणि उद्यापासून मीही लवकर उठत जाईन ना. तर बोललेला असतो, तो एवढ्या लवकर उठून खाली आली असते, बलदेवला माहीत तर आहे का? तर अपूर्वा बोलते, नाही त्यांना माहीत नाही, ते अजून झोपलेले आहेत बलदेव, मी आवरून आलेली आहे खाली. तर भूमी बोलत असते, ठीक आहे काही नाही, तू जा तू जॉगिंगला, मी करेन काम. त्यानंतर अपूर्वा बोलते, हो चालेल नक्कीच. पण तिला हे छान वाटलेलं असतं की आकाश एवढ्या लवकर उठून नाश्ता घेण्यासाठी आणि भूमीला वेळ देण्यासाठी उठतो, हे तिला मात्र आश्चर्य वाटलेलं असतं. त्यानंतर ती तिथून निघून गेल्यानंतर मात्र हे दोघं एकदम बावरी झालेले असतात की आता कसं करायचं आपण, म्हणजे अपूर्वाला तर सगळ्या गोष्टीचं डाऊट येत आहे, आपण लवकर उठलो, आपण शांत आहोत, आपल्या चेहऱ्यावरतीचं एक्सप्रेशन यावरती पण तिला डाऊट येत आहेत, कारण की भूमीनं सांगितलेलं असतं की माझं एक्सप्रेशन पाहून अपूर्वाला डाऊट आलेला आणि तिने मला विचारलं होतं, काय झालं, तुम्ही शांत का आहात, काय प्रॉब्लेम आहे का? कारण की ती बोलते, काय ना, काल तर घरामध्ये लग्न झालं आणि आज तुम्ही तर सगळे घरामध्ये खुश व्हायला हवा होता ना, पण तुमचे चेहरे बघूनच वाटत नाही की तुम्हाला आनंद झाला आहे, तुम्ही खुश आहात. पण भूमीने काहीतरी वेगळं उत्तर देऊन तिला थांबवलेलं असतं. आणि त्यानंतर आकाश तिच्याकडे पाहत असतो, त्याला कळत असतं की भूमी किती टेन्शनमध्ये आहे, ती अशी का उत्तर देत आहे. त्यानंतर अपूर्वा तिथून जॉगिंगसाठी निघून जाते आणि ती निघून जाताच हे दोघे एकमेकांशी बोलत असतात की आपल्याला आता गाफील लावून चालणार नाही, आपल्या घरामध्ये अपूर्वा ही पोलीस आहे, त्यामुळे आपल्याला नीटच राहिलं पाहिजे. तेवढ्यातच अपूर्वा बाहेर जॉगिंग करत असते आणि जॉगिंग करत पळत ती थोडा वेळ थांबते आणि विचार करते, काय झालं असेल, आकाश आणि भूमी एवढे का दचकले होते, एवढे का शांत होते, काय नक्की विषय तरी काय असेल, मला हे शोधलंच पाहिजे, काही जरी झालं तर मला हे शोधून काढलंच पाहिजे. तेवढ्यातून तिचा एक पाठला करत तोच चोर असतो जो घरामध्ये घुसत असतो, तो तिला पाहत असतो आणि तो तिच्या पाठीमागून पळत येतो आणि पळत येते तो तिच्या हातातील अपूर्वाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन पळतो आणि त्यानं हे सगळं मुद्दामून केलेलं असतं, हे आपल्याला पुढं कळतंच. तो पळत असतो आणि त्याच्या मागून ती पळत असते त्याला शोधण्यासाठी, आणि तो फास्टमध्ये मोबाईल हातामध्ये घेऊन पळत असतो आणि अपूर्वा ही तेवढ्या स्पीडमध्ये ए थांब करून त्याच्या पाठीमागून पळत असते
आणि त्याला काही तर अपूर्वाला क्लू द्यायचा असतो, त्यासाठीच त्याने तिचा मोबाईल चोरलेला असतो. कारण की एका पोलिसाचा मोबाईल चोरणे हे किती गुन्ह्याचं आहे ते नक्कीच माहीत असतं. इकडे मात्र आकाश भूमीला समजावून सांगत असतो, हे बघ, काळजी करू नको तू, आपल्याला आता लवकरच तो माणूस सापडेल, मी तसा बंदोबस्त केला आहे. आणि त्यानंतर आपल्याला दिसतं की तोच आहे तो चोर, कारण की त्याच्या हातावरती तोच टॅटू असतो जो भूमीने पाहिलेला असतो. त्यानंतर भूमी बोलत असते आकाशला, हो आकाश, आता ना आपल्याला लवकर बघितलं पाहिजे काही करून, कारण की अपूर्वाला शंका येत आहे आपल्यावरती. आणि तेवढ्यातच जिन्यावरून खाली उतरत अथर्व मानसी आलेले असतात. आणि अथर्व मानसीला बघून हे दोघे शांत होतात की ह्या दोघांनी काय आपलं ऐकलं नाही ना. तर अथर्व बोललेला असतो, हे काय आहे, हे काय आहे म्हटल्यानंतर या दोघांना डाऊट येतो की इथं स्पीकर तर नसेल ना, कारण की आपल्याला माहिती आहे चोराच्या मनात नक्कीच चाललं असतं. आणि त्यांना असं वाटत असतं सगळीकडेच स्पीकर ठेवला आहे का काही, म्हणून ते दोघे भिवून पुढे जातात. तर तिकडे अथर्व बोलत असतो मानसीला, हे काय, तुझं कानातलं पडलेलंही तुला माहीत नाही, कधी पडलं आहे. तर मानसी बोलते, अरे पडलं असेल सकाळी काही तर करताना, मी काय कायमच हरवते का माझं कानातलं. तर तो बोललेला असतो, नाही ठीक आहे ना, पण तुला पडलेलंच सुद्धा सूद नाही, असं तुझं काम आहे. ती बोलते, जाऊन दे ना आता. असं बोलून ते दोघे बाहेर जातात आणि जाताना सांगतात, आम्ही जाऊन आलो, असे बोलून ते दोघे घराच्या बाहेर जातात. इकडे भूमी बोलत असते आकाशला, आकाश, आता लवकरात लवकर काही तर करायला लागणार आहे आपल्याला. त्यानंतर अपूर्वा त्या चोराच्या पाठीमागून पळत आल्यानंतर तिथे एक स्कूटी असते आणि त्या स्कूटीमध्ये पुढे तिचा मोबाईल तिला दिसतो. आणि तो मोबाईल पाहिल्यानंतर तिला आश्चर्य वाटतं की तिने इथं का मोबाईल ठेवला असेल त्या चोराने. आणि ती मोबाईल काढते, त्या तर बघतो तर काय, त्या मोबाईलबरोबर एक चिठ्ठी ठेवलेली असते. ती चिठ्ठी पाहते, आता वाटते हे बहुतेक मला सांगण्यासाठीच हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणून ती चिठ्ठी हातामध्ये घेते आणि ती शॉकच होते. कारण की त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, अपूर्वा, मला माहीत आहे की तू आकाशला बर्बाद करण्यासाठी लागलेली आहेस आणि त्यामध्ये तुला माझी मदतच होणार आहे. तुला एक क्लू देतो, तू ना घरामध्ये 7 वर्षापूर्वी रागणीचं रहस्य काय आहे हे शोधून काढ. यामध्ये नक्की तुला समजेल की नक्की काय झालं आहे. हा मेसेज वाचल्यानंतर अपूर्वाला आश्चर्य वाटतं की नक्की आकाश काय घरातल्यांपासून लपवत आहे, काय केलेलं आहे, 7 वर्षापूर्वी नक्की घरामध्ये काय झालं आहे, अशा विचारामध्ये ती असते. तेवढ्यातच तो चोर पुढची जी दुसरी कोण व्यक्ती आहे जी सगळी ह्याला करायला होते त्याला बोलत असते की तुम्ही सांगितलेलं हे पण काम पूर्ण झालं आहे. त्यानंतर आकाश त्याच्या एका मित्राबरोबर फोनवरती बोलत असतो जो टॅटू आर्टिस्ट असतो. आणि तो त्याला म्हणत असतो की हो सापडलं का, थँक्यू हो, असं त्याचे आभार मानत असतो. आणि इकडे चोर बोललेला असतो की आता छोटे मोठे फटाके फोडून झाले, आता मोठा धमाका करण्याची वेळ आली आहे. त्यानंतर आकाश मात्र खुश असतो कारण की त्याला काहीतरी क्लू भेटलेला असतो. तो भूमीला बोलतो, भूमी, माझा एक मित्र आहे जो टॅटू आर्टिस्ट आहे आणि त्याला मी हा फोटो शेअर केला होता की हा तू काढलेला आहेस का. मग त्याने काय केलं, त्यांचा एक ग्रुप आहे, ग्रुप सर्कलमध्ये तो फोटो फॉरवर्ड केला आणि त्यानंतर समजलं की त्यातल्या एका व्यक्तीने हे टॅटू काढलेला आहे आणि सेम टॅटू हा 4 लोकांनी काढलेला आहे. तर भूमी बोलते, मग आपल्याला कसं समजणार ना तो व्यक्ती कोण आहे, तो कोणत्या व्यक्तीनं काढला आहे. तर आकाश बोलतो, हे बघ, त्या व्यक्तींना नक्कीच आपल्याला माहिती आहे, आपण जरी त्याला पाहिलं नसलं तर त्याची अंगकाठी कशी आहे आपण ओळखू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जर तो व्यक्तीने आपल्याला माहीत आहे, आपण त्याच्यासमोर गेलो तर नक्कीच तो काहीतरी हालचाल करणार, हावभाव करणार, ते आपल्याला ओळखून जाईलच. मी जाऊन येतो, त्यांनी मला ॲड्रेस दिला आहे, तिथलं लोकेशन पाठवलं आहे, त्या टॅटू आर्टिस्टच्या घरासमोरच तो राहतो. तर भूमी बोलते, मी येते तुझ्याबरोबर. तर आकाश बोलतो, नाही तू येऊ नकोस, इथं बॅकअपला कोणतरी हवं आहे ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता अपूर्वा आहे घरामध्ये, आपल्याला दुसऱ्या कोणाला काही सांगता येत होतं पण आपल्याला अपूर्वाला काही सांगता येत नाही. आणि तिला जर काही समजलं तर ती प्रत्येक गोष्टीच्या खोलामध्ये जाते, हे तुला माहीतच आहे भूमी. त्यामुळे तू इथे पाठीमागं थांब, मला जर तिकडं काय लागलं तर मी तुलाच कॉल करणार आहे, तूच मला माहिती देणार आहेस. तर भूमी बोलते, हो तू म्हणते ती बरोबर आहेस, तू जा पुढे, मी इथं पाठीमागं आहे, मला जर काय लागलं तर तू नक्कीच कॉल कर, असं बोलत असतो. त्यानंतर आकाश तिला तसं सांगून जातो आणि बोलतो, मी फक्त तिथे जाऊन येतो. आता त्याने सांगितलेलं आहे की तो व्यक्ती यावेळी तिथे येतो आणि तिथे गेल्यानंतर मला नक्कीच समजेल की तो व्यक्ती कोण आहे. एकदा जर तो व्यक्ती आपल्याला सापडला तर तो का करत आहे, कशासाठी करत आहे, आपल्याला ब्लॅकमेल का करत आहे आणि त्याला नक्की काय गोष्टी समजल्या आहे ते आपल्याला समजेल. त्यामुळं मी जाऊन येतो तिकडे, तू काळजी करू नको, असं बोलून आकाश तिथून निघून जातो. आणि भूमी मात्र विचारामध्ये असते की आता तो व्यक्ती नक्की सापडेल ना, त्याला नक्की काय माहीत असेल आणि तो नक्की सगळं खरं सांगेल का, अशा विचारामध्ये असते. इकडे अपूर्वा थेट तिच्या आईकडे गेलेली असते कारण की तिला असं वाटत असतं की आईने हे सगळं केलं आहे का. तिथे बोलते, का केलंस तू असं, का केलंस तू असं, तू का कोणाला सांगितलंस की मी आकाशला बर्बाद करत आहे
आणि असं केल्यानंतर ती एकटीच काहीतरी बडबडते आणि ती बडबडल्यानंतर अपूर्वाच्या लक्षात येतं ही तर काही सुधारलेली नाहीच आहे. मला असं वाटलं तुझ्यात काही तर सुधारणा झाली असेल, तू केलं असशील हे, तू सांगितलं असशील मी बदला घेणार आहे म्हणून. मग हे कोणी सांगितलं, कोणाला कळालं आहे, हे कोण आहे, कुठली आहे ही व्यक्ती, अशी ती बोलत असते. परत ती बोलते मला असं वाटतं की मी आता गाफे लावून चालणार नाही, कारण की मी बिनधास्त होते की मी जी करते ते कोणालाच माहीत नाही. पण आता अशी कोणतरी व्यक्ती आहे जिला माहीत झालं आहे की मी आकाशला बरबाद करत आहे आणि ती माझ्यावरती नजर ठेवून आहे. त्यामुळे मला आता गाफे लावून चालणार नाही आणि मला शोधूनच काढावं लागेल की तो माणूस नक्की कोण आहे आणि तो मला का मदत करत आहे, त्याचा काय हेतू आहे या पाठीमागे, हे मला शोधून काढावं लागेल. इकडे तिची आई मात्र अशी हेच असते की तिला काहीच बोलत नाही, कळत नाही की अपूर्वा काय बोलते आणि काय नाही. ती अशी एकदम असे स्तब्ध बसलेली दाखवलेली आहे. त्यानंतर अपूर्वा ती चिठ्ठी डबल वाचते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की 7 वर्षापूर्वी घरामध्ये झालेली जी गोष्ट आहे ते रहस्य तू शोधून काढ, त्यानंतर तुला नक्कीच क्लू भेटतील. मग ती विचार करते 7 वर्षापूर्वी नक्की काय झालं आहे, असं काय झालेलं आहे की ती व्यक्ती मला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण काहीही असो, ती व्यक्ती मला मदत करते आणि आता मला काहीतरी एक मार्ग सापडलेला आहे आकाशच्या बरबादीला, आणि ती व्यक्ती जर मला मदत करत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, असं ना ती विचार मनातल्या मनात करत असते. त्यानंतर ती आता चालू करते की ह्या व्यक्तीच्या मदतीने आपण नक्कीच आकाशपर्यंत जाऊ आणि आकाशला बरबाद करू. फक्त आणि फक्त मला लवकरात लवकर ही व्यक्ती कोण आहे, हिने हे का केलं आहे हे शोधून काढावं लागेल आणि त्याचा मागोवा मला घ्यावा लागेल, असं ती चिठ्ठी पाहत विचार करत असते. त्यानंतर ती ठरवते आता मी ना पहिल्यांदा एक काम करणार आहे की रागिणीची केस रिओपन करण्याआधी ही व्यक्ती कोण आहे हे मी शोधून काढणार आहे, असं ती डोक्यामध्ये विचार घेत असते. त्यानंतर तिथून ती निघून जाते आणि निघून जाताना भद्र आईला बोललेले असते की तू काळजी घे, मला असं वाटलं होतं की तुझ्या सुधारणा झाल्या आहेत, पण तुझ्याकडे पाहता असं वाटतच नाही की तुझ्यामध्ये अजून काही सुधारणा झालेली आहे. त्यामुळे ही व्यक्ती कोणतं दुसरीच असणार आहे. मला डाऊट आलेला की तू सांगितलं असशील पण नाही, तू कुणाला तर बोलून गेली असशील बोलता बोलता पण नाही. मग याचा अर्थ कोण आहे, कोणती व्यक्ती आहे, मला शोधून काढावंच लागेल, असं बोलते. त्यानंतर आकाश इकडे आलेला असता पाहतो, सगळीकडे पाहत असतो की तो व्यक्ती आला असेल का आता, हेच टायमिंग दिलं होतं. मग तो एका पानपट्टीजवळ थांबलेला असतो आणि रस्त्यानं येता जाता प्रत्येक व्यक्तीच्या हाताकडे तो पाहत असतो की त्या व्यक्तीच्या हातावरती टॅटू आहे का, नक्की कोण असेल व्यक्ती. म्हणजे एका व्यक्तीच्या हातात दिसत नाही. मग तो काय करतो, त्या पानपट्टीजवळ जातो आणि बोलतो दादा एक कॉफी भेटेल का, तर तो बोलतो थोडा वेळ लागेल. असं करून तो प्रत्येक व्यक्तीच्या जवळ जाऊन हातमध्ये बघत असतो की टॅटू आहे का, नक्की तो व्यक्ती असेल का, असं तो बघण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला कोणच दिसत नाही. तसं रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हात तो नक्कीच पाहत असतो. त्यानंतर तो विचार करतो आता असं कोण मला दिसतच नाही, अजून तो आला नाही, एक काम करतो मी नाही ते पाठीमागे लपून राहतो, त्यानंतर मला दिसेल कोण आला असेल तर का. म्हणून तो ना काय करतो, तिथं पानपट्टीमध्ये कॉफी सांगतो आणि त्यानंतर हळूच तिथून त्या शॉपसमोरच्या व्यक्तीच्या हातावरती त्याला काहीच दिसत नाही. त्यानंतर तो तिथून निघून जातो आणि ना त्या पानपट्टीच्या पाठीमागे उभा राहतो. गाडीच्या पाठीमागे लपून उभा राहिल्यानंतर तो पाहत असतो की कोणतं दिसेल मला, आहे का बघू लपून, कारण की मी जर त्याला आधी दिसलो तर तो आधीच पळून जाईल. त्यानंतर तो गाडीच्या पाठीमागे लपल्यानंतर गाडीवरून बाईकवरून एक सेम तशीच कपडे घातलेला, जो घरामध्ये चोरलेला असतो, ब्लॅक कपडे घातलेला माणूस तिथं काही तर पानपट्टीमधून मागवत असतो आणि त्याने हात बाहेर काढलेला असतो आणि त्या हातावरती तो टॅटू दिसतो. मात्र आता आकाशला शंका आली की हाच तो आहे, हाच नक्कीच तो आहे, कारण त्याची अंगकाठी बघूनही त्याला समजलेलं असतं की हाच तो माणूस आहे. त्यानंतर आकाश त्याच्या पाठीमागे धावण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या तोंडाला मास्क असतं, हेल्मेट असतं, त्यामुळे त्याचा चेहरा काहीच दिसलेला नसतो. फक्त त्याची अंगकाठी दिसलेली असते, त्याचा टॅटू दिसलेला असतो आणि त्याची गाडी दिसलेली असते. म्हणून आकाश त्या गाडी पाठीमागे धावतो, ए थांब करून त्याच्या पाठीमागून पळत असतो आणि त्या व्यक्तीलाही समजतं की बहुतेक आपल्या पाठीमागं कोणतं लागलं आहे, म्हणून तो स्पीडमध्ये तिथून निघून जातो. पण मात्र आकाश त्या हाती लागत नाही. आकाशला मात्र वाईट वाटतं, निसटला आता तो माझ्या हातातून, आता कधी मला सापडेल ह्या विचारामध्ये तो असतो. इकडे पाहतो तर काय, अपूर्वा आंघोळ करून रेडी झालेली असते आणि विचार करत असते. आता काय करते ती फोन करते, बोलते मी तुम्हाला सांगितलं होतं ना की रागिणीचे केसमध्ये पाहून नक्की काय आहे. त्याआधी ती बोलते हे बघा, मला एक काम करा, आमच्या घराच्या लोकेशनमध्ये जेवढे CCTV आहे त्याचा फोटो पाठवा, जो व्यक्ती माझा मोबाईल चोरून घेऊन गेला होता त्याचे मला ॲड्रेस हवा आहे, असं बोलते. त्यानंतर ती जी चिठ्ठी तिला दिली होती ती चिठ्ठी उघडून वाचत असते आणि विचार करत असते हा कोण असेल. तेवढ्यातच पाठीमागून बलदेव तिला पाहतो आणि बलदेवला पाहिल्यानंतर जेव्हा त्या हाक मारतो अपूर्वा, त्यानंतर ती मात्र दचकते आणि ती चिठ्ठी लपवण्याचा प्रयत्न करते. बलदेवला पाहिल्यानंतर पर्समध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच बलदेव जवळ येतो. काय त्या चिठ्ठी काय लपवतेस ग तू, तर तिथे कुठे काय, नाही मी पाहिलं आहे, तू नाही चिठ्ठी लपवलेलं आहेस, काय आहे त्या चिठ्ठीमध्ये, काय लिहिले सांग बघू.
कुणी तुला लेटर वगैरे लिहिलं का काय? तर अपूर्वा बोलते मला कोण लेटर लिहितंय? तर तो बोलतो असं कसं, तू एक पोलीस आहेस, एवढी सुंदर आहेस, मग तुला कोणीही लिहू शकतं ना, बघू तर बघू कोण आहे, काय लिहिलं आहे. तर ती बोलते काही नाही, अजिबात नाही. तर ती बोलते हे बघ मीच लिहिलं आहे तुझ्यासाठी लेटर. तो काय माझ्यासाठी लिहिलं आहेस? तर ती बोलते का, मनातल्या भावना व्यक्त करायला लिहिलं म्हणून काय होते? तर नाही लिहिलं तर काय नाही प्रॉब्लेम, पण समोर व्यक्ती असताना बोलून दाखवलं तर जास्त बरं वाटेल. तर ती बोलते काय नाही, मला ना लिहिलेलं आवडतं आणि ओल्ड इज गोल्ड ना. तर ती बोलतो हो बरोबर आहे, बरं तू लिहिलेस तेवढं मला दाखवते. ती बोलते नाही अजून माझं पूर्ण नाही झालं लिहून. तर बलदेव बोलतो जेवढं लिहिलेस तेवढं दाखव, मला वाचायचं आहे नक्की काय आहे ते. ती बोलते बलदेव नाही ना रे, जेव्हा माझं लिहून होईल ना तेव्हाच मी तुला दाखवेन. तर बलदेव बोलतो बरं ठीक आहे. मग ती बोलते हे बघ एवढं रेडी बायको होऊन बसले, ते राहिलं आणि तुला त्या चिठ्ठीमध्ये पाहायचं आहे. तर बलदेव बोलतो हां खरंच छान दिसतेस. जेव्हा नवीन लग्न झालेली नवरी लग्न करून केस धुवून अंघोळ करून केस धुवून जेव्हा नवऱ्यासमोर येते तेव्हा ती नक्की सुंदर दिसत असते, असं तो तिला इम्प्रेस करण्यासाठी बोललेला असतो. त्यानंतर तीही त्याला एक्सप्रेशन छान देत असते. त्यानंतर तो तिला बोलतो बरं ठीक आहे चल, पण यामध्ये ना काही तर मला कमी दिसते. ती बोलते काय दिसते कमी? तर तो असा तिच्या चेहऱ्यावरती हात नेतो आणि हळूच बोलतो की कुंकू नाही आहे. मग कुंकू नाही बोलल्यानंतर ती बोलते हां ठीक आहे. मग बलदेव बोलतो थांब मी ना देवघरातून ना कुंकू घेऊन येतो. असं बोलून तो त्या खोलीतून निघून जात असतो. पण जाताना मात्र त्याने ती चिठ्ठी पाहण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो, पण अपूर्वाने मात्र ती चिठ्ठी त्याला दाखवली नसते. ती चिठ्ठी त्याने लपवून ठेवलेली असते आणि काही जरी झालं तर ती त्याला दाखवणार नसतीच. आणि त्याला फक्त गोंधळून टाकण्यासाठी एक छान एक्सप्रेशन देत बोललेली असते आज मी कशी दिसते हे सांग म्हणून. तेव्हा तो बलदेव ती गोष्ट विसरून जातो आणि तिचं कौतुक करतो. तरीही त्याच्यामध्ये मनामध्ये डाऊट असतो की अपूर्वाने आपल्याला असं का केलं असेल. बरं ते बोलल्यानंतर तो तिथून जातो आणि ती बोलतो तुझं कुंकू राहिलं आहे ना, मी थांब कुंकू घेऊन येतो. असं बोलून तो तिथून निघून जातो. जेव्हा तो तिथून निघून जातो तेव्हा अपूर्वा विचार करते बरं झालं बलदेवला काहीच कळलं नाही, त्याला शंका आली नाही. आता मी ही चिठ्ठी ठेवते. खरं ही चिठ्ठी मला उपयोगी आहे कारण की हँडरायटिंग शोधण्यासाठी ही नक्कीच मला लागेल. असं बोलून ती चिठ्ठी लपवून ते ठेवते पर्समध्ये. आणि बलदेवच्या हाती ही गोष्ट लागलीच नाही पाहिजे, त्याला काहीही समजलं नाही पाहिजे ह्याची ती दक्षता घेण्याचा प्रयत्न करते. इकडं बलदेव बाहेर रूमच्या बाहेर आल्यानंतर विचार करतो नक्कीच अपूर्वा माझ्याशी खोटं बोलली आहे. ती गोंधळी होती याचा अर्थ ती माझ्याशी खोटं बोलली आहे. पण काय लपवलं असेल तिनं? काल लग्न झालं म्हणूनच मी जास्त फोर्स केला नाही, पण मला पूर्णपणे खात्री आहे की ती माझ्याशी खोटं बोलली आहे. त्या चिठ्ठीमध्ये वेगळंच काहीतरी होतं, पण तिने मला का सांगितलं नसेल हे मला शोधून काढावं लागेल. आणि लगेचच मी तिला पटकन असं विचारणं हेही बरोबर नाही कारण की कालच लग्न झालं आहे आमचं. पण मी नक्की शोधून काढेल की का अपूर्वा माझ्यापासून लपवत आहे, काय लपवत आहे हे मला पाहिलंच पाहिजे. असा तो दाराबाहेर उभा राहून विचार करत असतो. इकडे अपूर्वा मात्र ती चिठ्ठी पाहत विचार करते की मला ही व्यक्ती शोधून काढली पाहिजे कारण की त्या व्यक्तीला 7 वर्षापूर्वीचं सगळं रहस्य माहीत आहे आणि ही चिठ्ठी मी जपून ठेवणार आहे कारण की मला हँडरायटिंग शोधून काढण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर ती चिठ्ठी पाहत डबल वाचत असते की 7 वर्षापूर्वीचं रहस्य परत परत रिमाइंड करत असते की काय झालं असेल नक्की 7 वर्षापूर्वी, कोणतं रहस्य आहे, कोणती चूक केली असेल आकाशने, का हा व्यक्ती मला मदत करत असेल अशा विचारामध्ये ती असते. आणि विचार करते आता काही करून मला ती व्यक्ती शोधून काढली पाहिजे. म्हणून ती नंतर फोन लावते हवालदाराला बोलते मी तुम्हाला रागिनी पटवर्धनची जी फरार झाली त्याबद्दल माहिती काढण्यास सांगितली होती, काय झालं? लग्नाच्या काही गडबडीत मला वेळ भेटला नाही, पण आता पूर्णपणे ज्या सगळ्या फाईल आहेत त्या माझ्या डेस्कवरती मला हव्या आहेत आणि आपल्याला पटकन रागिनी पटवर्धनबद्दल माहिती मिळालीच पाहिजे. ही केस लवकरात लवकर ओपन करा आणि तिला शोधून काढा अशी ती तिकडे ऑर्डर देत असते. आणि दॅट्स माय ऑर्डर बोलत असते. इकडे हवालदार बोलत असतो हो मला जेवढी माहिती मिळाली आहे मॅडम तेवढी मी तुमच्या डेस्कवरती ठेवत आहे आणि रागिनी पटवर्धनबद्दल लवकरच माहिती आपल्याला भेटेल. आणि इकडे मात्र अपूर्वा खुन्नसमध्ये फोनवरती बोलत असते रागिनी पटवर्धनबद्दल आपण लवकरात लवकर माहिती काढूच अशी बोलत असते. पुढील भागामध्ये तर खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडलेली आहे कारण की आकाश गाडीमधून जात असताना कोणतं पळत येऊन त्याच्या गाडीच्या बोनेटवरती एक बॅग टाकतो. कोण आहे पाहतो तर कोण तिथून निघून जातो आणि ते बॅग तो घेऊन जातो आणि ते तिकडे घरामध्ये भूमीला बोललेला असतो भूमी ही बॅग मी उघडून पाहिली आहे आणि हे पाहताच मी दचकलो आहे की काय झालं नक्की हे कोणाला समजलं असेल. खूप तो आकाश घाबरला असतो कारण की त्या बॅगमध्ये असं काय असतं ते त्या पाहिल्यानंतर त्याला भीती वाटलेली असतं. त्या बॅगमध्ये नक्की काय आहे हे आपल्याला नक्की समजणार आहे, पण त्याला हे समजतं की आपलं 7 वर्षापूर्वीचं रहस्य सगळ्या कुणाचं समोर आलेलं आहे. तो बोलत असतो भूमीला भूमी हे बघ जे मला कोणी बॅग टाकलेले आहे जो कोण व्यक्ती आहे तो आपल्याला आत्याबद्दल काही तर सांगू इच्छित आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीने नक्कीच आत्याला त्या दिवशी आपण गाडताना पाहिला असेल
असं मला डाऊट आला आहे, कारण की त्यामध्ये आत्याचं सामान आहे. आता याचा अर्थ आहे की ती व्यक्ती खरं म्हणजे खरं आपल्याला कोणताही डाऊट न घेता त्या व्यक्तीनं आपल्याला पाहिलं आहे, म्हणूनच ती आपल्याला आता ब्लॅकमेल करत आहे. आणि भूमी जेव्हा आत्याची साडी हातात घेते तेव्हा तिला समजतं खरंच आकाश बोलतो ते खरं आहे. आता नक्की पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे आपण पाहतच राहू.